गट्स पाहिजे रिस्क घेण्याएवढे तो एकदम बोल परत हा बैल आहे ना हा दुसरा होता यांनी दुसरा नंबर काढलेला हा छोट्या गटातून. मग आता दोघं कोण पळणार आहेत शर्यतीला? हे दोघं गाईला कुठे पलवशील? हे दोघं पळणार आहे शर्यतीला. हो हो बघा हा स्वागत करतो. तर आजच्या आपल्या गावातला दिवस दुसरा आहे. काल उठून आपण ब्रश केला, नाश्ता करायचा वाटते. भाऊजी कुठेतरी घेऊन चालले दुकानावर. मेडिकलला चाललो आपण. आईचं काय सामान आणायचं आणि बाबांना बिस्किट आणायचं. ही गाडी इथंच उभी आहे. बघू आजचा पण दिवस कसा जातो. फक्त सोबत राहील. पहिला पसरा नाही पण ते जे बोलवले त्यांच्या घराच्या इथं आहे ते माकड काय काय आहे ते अंगावरती यायचं ते खरं आहे. आज सकाळी खरी स्टोरी ऐकायला भेटली आम्हाला. तो धनगर आला त्याची बकरी त्याच्या बहिणीची वरला काय बकरी कापला त्यांनी देव घातला ना. तिने एवढी जीव काढून दिली. ते कारण ते ऐकले भाऊजी. ती नाही ती वेगळी जी हा बघा कुठली गोष्ट. मामा काल ती धनगराची गोष्ट सांगितली बाबांनी. ती आता सांगितली ना सकाळी का काल सांगितली? काल सांगितली रे बाबा 2 वाजता. मी जायला होतो ना त्यासोबत. मी झोपले ना. व्हिडिओ चालू आहे. काय दिसतंय की सगळा रेकॉर्ड करायचा आता. तुला सांगतो बघ मी मला रेकॉर्ड नको करू. जे ब्लॉग मम्मी पण बघेल आणि मामाला पण बघेल. बस गाड्या नाही टोयोटा अशा गाड्या घेऊन जायच्या ट्रेकिंगला का? गाड्या बऱ्या पडतात. तुला सांगतो बॅ मधल्या रस्त्याची गोष्ट. माझं आलेलं ते करंट जागी तो जाताना येताना बरोबर आला. जाताना आहे ना तुला सगळं असं पडताना दिसत होतं अंगावर. सगळं असं खाली रस्त्यावर पूर्ण ब्लॉक केलं होतं. हा पोलीस पाटील काका आले त्याला घेतले बसवले गाडी आणि सोडले आपल्याला. किती स्टोऱ्या आहेत मांदावामाच्या. तर एकदा कुठेतरी भाज्या वगैरे गेलेला तर तुला सांगतो असा साडे आपल्या इथं झोपलेला तो हा त्या बाबा भाज्या वाजतो. सनई डबल काय काय मांदावामा भाज्या होतो ना सगळं येतं. माझा डोल पण बसतो. 5 मिनिटं इकडे तिकडे फिरलो आणि अरे तो कोणता चष्मा आहे नाईटला घालतात बघ. त्याच्यात आपल्याला आहे ना ती बॉडीची हीट मुळे समोर कळतं माणूस कसा मूव्ह करतो काय करतं. बरोबर. आजगराला कसं कळतं? आजगर आपल्या हिटच्या सेन्स वरती येतो. हो बरोबर. प्रत्येक साप आपल्या हिटच्या ह्याच्यावर देतो. हा ती जी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या बाजूला असते ना जी ग्रीनरी ती ज्यावेळी थोड्या वेळासाठी हटते ना तेव्हा या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीचा आपल्यावरती इफेक्ट पडतो. हो अजय. मग हा साप कुठल्या एनर्जीवरती येतो? हा बघा बाजूला बसलाय माझ्या. स्नॅक्स लाईट चालू आहे. ती बंद करू शकतो. चालू आहे बोललो. माझ्याबरोबर असं झालंय. तुला ना तुला त्यात पुढे गेलो ना कशी टाकी बघ दिसेल का मामा इथून त्याला ती टाकी. त्याला लय हॉरर प्लेस बघायचे आहेत ना. कुठे? शमशान खाली पुलावर पण आहे ना. हॉरर प्लेस साठी फक्त संध्याकाळी 5 वाजता आंब्याचा सीझन पाहिजे तेव्हा. हा मामा आपण मध्ये इकडे गेलेलो तो मंदिर आहे नागावच्या आधी तिकडे भारी प्लेस तिथं बघ 1-2 जणच असले ना. मामा लोकांना शेजारी का कोण उतरते त्याला मिळायला? नमित नमितला उतरवा आपण पुढे जाऊ ना.
अरे ही चिटिंग आहे यार. मला एकटे लागताय तुम्ही. कुठला ही चक्की ना हो. आम्ही उतर. आता आपण फिरून हिंडून आलोय. आता जाऊन आता डायरेक्ट जेवून आता नाश्त्याला बघू काय आहे की ते करू आणि मग तुम्हाला भेटू खाऊन वगैरे झाल्यावर. चला आता आपलं जेवण झालंय आणि आता आपण उठलोय. आता राजला बोलायला वरती चाललोय. हे माझ्या मोठ्या बाबांचं घर आहे इकडे. मोठे बाबा असतील की नाही? हा ते म्हणजे माझे पण मोठे बाबाच झाले ना. हे मोठे बाबा, ते बारके बाबा, 3 नंबर बाबा आणि 1 हे नंबर बघा तिथं. हे आंब्याचे झाड आहे. तर मे महिन्यात आलो की आंबे भेटतात इकडे. पण गेल्या वर्षी नव्हते. काय इथून छोटी वाटे. इथं पहिला आम्ही खेळायचो पण आता इथं सध्या गवत बिवत काहीच नाही. एक सांगू मी एक रहस्य. काहीच नाही राहिले. ते बघ इकडे बाबा आहेत. बाबा ना आपल्याला पाहिजे. इकडे बाबा आहेत. बैलाला घेऊन गेले. चल तिकडे जाऊया. चल ये चल. गप्पे इथं म्हैस दाखवतो. आपल्या बाबांचे आहेत. गावठी म्हणजे. दोन्ही पण गावठी म्हैस. बरोबर बघू शकता आता चरतायत ते. राज कुठे असेल तिथे ना. चला पहिला राजला बोलून घेऊया आणि नंतरला मग वरती येऊया परत म्हैसकडे. काही वातावरण एकदम तुला एक रहस्य सांगू. थंड रहस्य आहे वातावरण. एक एकदम रहस्य थंड आहे. सांगू. संध्याकाळ होते, बोलाय नको सांगू. बोल. बघ घाबरणार नाही ना. मी कशाला घालू. बोल बोल. हा खासा रस्ता आहे बघ. कुठला? तुम्ही गाडी आणली हा तिथून तो आला तिथं तिथे हा खाली काय तिकडे. आपल्या पायऱ्यांच्या या साईडला आपल्या घराची मागची बाजू. काय वरून- तिथे? वरून एक बाई येते असं बोलतं का मला आय डोंट नो. माहिती आहे सफेद साडी वरून बाई येते तसं आहे सांग. ना सफेद साडी मी काय भाऊजींना असते भेटले. तुझ्याकडं? भाऊजींना भेटले ती बोलतात. काय असते तुझ्याकडं? ती वेगळी ती खाली पुलाकडं. काय माहिती काय असतं सांगू मी. काय. ती असं बोलतात की आता अशी मुंडी घेऊन येते. लावून दे आपल्याला थोडी दादा भेटणार माझी आहे. मुंडी बघ. ती थोडी आपल्याला भेटणार आहे. हे बघ हा आला ते. मी काय बघा कामं लागली. लाकडं घरी न्यायला सांगितले. आई चालल्यात. आईने त्यांच्या डोक्यावरची अर्धी लाकडं आमच्या अंगावरती दिले. त्या राज पण घेऊन जाणार आहे अर्धी लाकडं. हा बघा हा मग एकच लाकड घेतलंय पण बोलते लय वजन आहे. हे बघ दुलतय. इथं काय बैल होता ना. इथं कुठे इथे ना. इथं काहीतरी होतं ना. आता आवाज आला ना. तिथं नाही नाही तिथे ना. आता परत एक आवाज आला. नाही तो तिकडूनच येतोय. नाही इथून आला. मला माहिती आहे ते. मर तिथं. चल ये इथेच ठेव आणि जाऊया. काय करते? इथेच ठेव पुढे जाऊया. चल ये पुढे जाऊन बघूया. मी इथं पहिल्यांदा आलोय म्हणजे त्या साईडने रोडवरून आलोय मी. पण इथून जाताना पहिल्यांदा आलोय मी इकडे. भीती वाटते ना त्याला. तो बघा राज राजबिंड काल काय केलंस? काय. सांगूया ब्लॉगमध्ये काल काय केलं. हा बघा जमतंय का उचलायला. हा ह्या झाडाचे काढतायत. चल 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 जायचं. साप बीप धरला तर शॉर्ट होईल आपला. Guys, आपण वाला कुठे होता? इथं ना वर. जळगावला जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आमच्या अंगात साप होता. एवढूसा छोटासा होता. अरे बाबूच्या पाया खालून गेला होता. छोटू. त्यापासून मी रानात जायला घाबरतो. ए लापा देईल दे. इथं ते माझं आहे. मी उचलणार ना. मी असंच जाईल. बघ माझी की लाकडी घेतला दे लाकडी. छोट्या लाकड्या घ्यायला पाहिजे. पाहुणा आलाय ते समजत नाही. मम्मीला सांगतो ना पाहुण्याला कामाला लावतो ना मी. तूच हा मग चल चल पाहुण्याच आहे. हा नाही इथं आलं पाहिजे. मुतायला भूत कोण धरणार नाही मला. एक तांब्या मुतलायस. हा दादा वासरू बघा वासरू. एक तांब्या ते उद्यामध्ये राहिला असते ना आणि आता आपल्या सोबत आले असते. बोल परत बोल. तो विकला हा बैल आहे ना. हा त्याच्यासोबत दुसरा होता. ह्यांनी दुसरा नंबर काढलेला हा. छोट्या गटातून. आणि आता दोघं कोण पळणार आहेत शर्यतीला. हे दोघं. ते गायला कुठे पलवशील. हे दोघं पळणार आहेत शर्यतीला. हो हो बघा हा हा राज पाठी आहे जरा.
हा बघा हा आणि हा बैल शर्यतीला पळणार आहे. उद्या ती शर्यत बघायला या. तांबडी कोण रायगड जिल्हा. हा. तालुका महाड. वासरू वासरू घाबरतो. लहान आहे मग घाबरणार नाही काय. घाबरते ए आईचे गाव कोणाला कसला त्रास कसं पळणार आहे मग हा. छाती म्हणजे काय हे बघ इथे ना इथं हम्म, दाबलं ना आणि पाठी जास्त बसलं ना हम्म. ते दाबलं का बसतं. छकडा काय घेणार आहे हा? खेळ काय छकडा. चल जाऊया चल. शर्यतीला कोण उठणार नाही. मी तर गावी जाणार मुंबईला जाणार आहे उद्या. काही उद्या जे 2 बैल दाखवली त्यांची शर्यत आहे. काय बघू गेलो तर जाऊ दोघीला ना शर्यतीला. काहीच ते जे 2 बैल होती ना त्यांची शर्यत आहे उद्या. बघू जर आम्ही संध्याकाळी नाही तर दुपारी निघालो तर आम्ही हमखास जाऊ तिकडे शर्यतीला. तुमच्यावर आमच्या शर्यत दाखव. गट्स पाहिजे रिक्स घ्यायचा. रिक्स घेण्या एवढे तुझं दम नाही. तो बैल घेतला नाही तो पाठीत लपतोय बैल. कोणाचा पळणार नाही तो बैल. कोणाचा कुठे वरती होता तो. कधी घाटी बैल आता बघून याला बघायचं. पळणार नाही कसं नाही बागात एवढं सुकत तुम्ही एवढं काय हे सुकाय नाही तर काय एवढं पाणी येते तरी सुकाय तुम्हाला. पाणी सुकणार पाणी पाहिजे. आणि तो काय बोलला आंबवणवाला काय मला आंबवण आणलं होती काय बोलला होतं ना सुकवलं द्यायचं. सुकव बोललं नाही थोडं चपचपीत झालं पाहिजे. लवकर माणसाला पाठवलंय. काहीच तुम्हाला व्ह्यू दाखवतो गावातला संध्याकाळचा. हा बघा इथून रॉकेट गेलाय कदाचित इथून समोरून. तुम्ही बघू शकता एकदम भारी वाटतंय. बैलांना आता चारा हात लावू काय रे हिला यायच्या अंगावर या अंगावर यायची. मारलं मार. अच्छा गावात काय शेपूट लागली. श्रेक पाकरा देत ना म्हणून त्या दोघांना हात लावायला तेल लावले तेल. त्या दोघांना हात लावला जाऊया. चल चल पण तेल लावले. पण ते खातायत रे काय करणार नाही ना. काल एवढा बसलेलो मी. तेल लावलंय सगळ्यांना है ना. इथं नाही लावलं. प्रेग्नेंट वाटते रे ही. ते आहे ते माहिती ते दिसतंय काय हे आहे ते दिसतंय रे. याला सांग रे कपल्याला कशी उड्या मारते. हीच कपिला आहे की कुठली आहे दुसरी ब्राऊन वाली ना. ती बघ एवढी एवढी उंच होती. हा माहिती अशी लांब शिंग होती. तो बैल पण काय नाही त्याच्यापेक्षा उंच आहे. गाईस ही गाय प्रेग्नेंट आहे. किती महिने झाले रे. कसा पडला आणि इकडे ये ना पळतोस कशाला कशाला पळत होतास. काय घेतलेलं हा बस बंद कर फ्रीज बंद कर ताई हा बघ. अरे इकडे ये ना इकडे ये जरा इकडे ये लवकर मारल मी. इकडे या इकडे ये मारल मी. इकडे ये लवकर. झाले रात्र तर आपण आरंजला घाबरवलं. बघू आता त्याचं रिएक्शन काय. दे आवाज दे आवाज दे आवाज दे. अरे आवाज दे आरण तिला. घाबरतो बस मी नव्हतो खाली बस तू. अरे तिकडे या अरहन ए अरहन
गेला आतमध्ये. काहीच माहीत लय रागात आले आहे बघा. हे आरण का गावात पाठीमागं होतं बघा. रागात बघ कसले गावात. रागात बघ ना कसले. वाळा एक डोक्यावर घेतला आणि तुझ्या पायाला काहीतरी लागलंय. पाय सरत राहू दे. फटकन फाकली बिकली नाही तर पावर पाय दिले फाकल खडा आहे काय काढून दे नाही ना. हे नको पाण्यात बसत काढून परवडल. ऐक ना मान्याला रेषे टाकली ना इथून अशी टाकून मग खेचून वर करू. हो ना हललं ते एका पायावर. नाही इथं पाय सरत इथं नको करू दे. मग इकडे घेतो बाहेर दिला. नाही मी काय बोलतो पाण्यात बसेल तेव्हा काढता येईल तो. तेल काढू वाडा डोक्यावर घेतला आणि तिने पण उचल तिचा भरोसा नाही. हल्ली पूर्ण ती. तर आता रात्रीचे 7 वाजलेत. आता आपण चाललोय वाणीच्या कोंडात दूध द्यायला आणि तिथून दूध घ्यायला. 4 व्हीलर बाबा आहेत, नमित आहे, सगळे आहेत आपल्याबरोबर. ते गाडी रेडी आहे. हे बघा भाऊजी दूध घेऊन चाललेत खाली. काय का वाणीच्या कोंडा अंदर बघ केवढा आहे. फ्लॅशने पण नीट दिसत नाही सगळं. नशीब बनतेचा खांबा लावलाय. गेल्या वर्षी आला होता तर ते पण नव्हतं. तुला एकट्याला गाडीत ठेव. नाही रे मी हायचं. सोड ना सोड. अरे हात काढ ना. नाही टाकणार. ने पुढे कशी नेशील दाखव. कशी नेशील वर काय नाही. हा बघ येडा. अरे ते येडा. ही व्हिडिओ आईला पाठवणार मी. आईला पाठवणार आहे ही व्हिडिओ. आईला पाठवणार आहे व्हिडिओ. बघ लागले नाही दिसते नाही बघ. मी चाललोय भाऊजींबरोबर गाडीने पाठवून. आपले कारने येत आहेत. मी भाऊजींबरोबर बाईकने चाललोय. बघू आता बाईकने कसं वाटतंय ते. अरे टॉर्च नाही आहे इथं. कसं दिसत नाही आहे काय. गावात पाय खाली काय आले. हा येऊन द्या. हा बंद करा. घाबरू. हा बंद करा लाईट. गाईस भाऊजी मला घाबरवत आहेत. लाईट बीट बंद करतात. माझी टॉर्च चालू बघा. मुद्दामून बंद करा. हवाला रस्ता का नाही बनवून घेत आहे. हो लोकांचं राजकारण आलं काही असं. आंघोळ करतो. रानाला वाघ होता. हा इथे बिबट्या आलेला. छावली
संकेत आणि मी आलेलो दूध घेऊन. हा असा घाबरला ना, बसला कुठे होता बिबट्या पण? त्या आंब्याजवळ होता, कुठे? खाली होता. खाली होता. संकेतला याच्याने इथंच सांगितलं वाघ आहे. यार, इथं गाडी फिरवलं ना त्यांनी. हा. अरे बोललो तो आधार लांब. इथं होता. इथे? इथे मगाशी आम्ही आता गाडीवरून येत होतो ना, माझी एवढी फाटली होती ना, आजूबाजूला एवढा अंधार होता, फक्त आमच्या गाडीचा आणि आमच्या फ्लॅगचा आवाज होता. गाडीचा नुसता आवाज येत होता आणि बाजूने म्हणजे काय असं रात्रीचा आवाज येतो ना, तसं एवढी फाटली होती माझी की काय बोलू आता. एवढा अंधार होता आणि पाठी आमची गाडी पण खूप पाठी राहिलेली, एवढा अंधार झाला होता रस्त्यावरती. बघू आता दूध देतील. आता आपण खाऊ, चायनीज बेल खायला थांबले, चायनीज बेल खाऊ आणि मग डायरेक्ट घरी जायला निघू.